டாலடி காட்டு டாலடி காட்டு तुम्ही जो तो फ्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूप ट्रेंडिंगला चाललेला आहे. त्याच्यावरती हे जे ट्यूटर आहेत आपण क्रिएट केलेलं आहे. जर तुम्हाला पण अशा तुमच्या स्वतःचा व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पण चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करायचं आहे. कॅपकट तुम्ही ते ओपन केल्यानंतर मी प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि सिम्पली तो तुमचा जो फोटो असेल सिलेक्ट करून ॲड करायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर खाली येते रेशोज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. नो पॉईंट सोच आहे बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला ओव्हरलेज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीट माहुडी दिला आहे तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा. हा बीट माहुडी येते तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा कडूच ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करायचं आहे. ह्या ज्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची. तर नेल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं, हा जो बीट मोड आहे ना त्यामधल्या बीट आहे ना आपल्या जिथून चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपली इथे चेंज होते ते ह्याच फोटोवरती क्लिक करत स्प्लिट करायच्या. पुढची बीट आपली इथे चेंज होते तर ह्याच फोटोवरती क्लिक करत स्प्लिट करा. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शोच्या बीट आपल्याला तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे. त्याच्यानंतर ह्या बीट माहुडीवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं ते स्क्रोल करायचं तुम्हाला रिप्लेस ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. पहिले पेन जिथून ॲड करायचं नाही तुम्हाला खाली ॲनिमेशन्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून मध्ये एक इफेक्ट मिळून जाईल फेड इनचा इथून स्लाईड करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. दुसरं जो फोटो जिथं आपण स्प्लिट केला तेच आहे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून दुसरं पेन जिथून ॲड करा. ह्याच्या पेनची लेंथ तसं शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर आता आपल्या सिम्पली रिप्लेसवरती क्लिक करू. पुन्हा तेच पेन जिथून ॲड केल्यानंतर एका खाली एक इथून बसून जाईल. आता हा जो आपला पहिला फोटो आहे ना त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल करा. ॲडजस्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. सॅच्युरेशनवरती क्लिक करू. सॅच्युरेशन मायनस करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. कीचं ऑप्शन येतं प्लेच्या शेजारी त्यावरती क्लिक करायचं. फोटोच्या शेवटले होते की द्यायची आणि सिम्पली हा फोटो झूम करायचा नॉर्मल. तर इथून हा जो फीड असेल तो मिळून जाईल. इथून हा इफेक्ट दिल्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो असेल त्यावरती क्लिक करायचा आणि क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू. इनमध्ये द्यायचं आहे. इनमध्ये आल्यानंतर यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल ऊसचा इथून स्लाईड करायचा. त्याचा पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच अनफोल्ड जो फीड असेल इथून स्लाईड करायचा. त्याच्या पुढचा फोटो सिम्पली इनमधलाच रॉक व्हर्टिकल जो फीड असेल इथून स्लाईड करायचा. त्याच्या पुढचा फोटो सिम्पली इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टल हा जो फीड असेल इथून स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला क्रॉस ओपनचा जो इफेक्ट असेल इथून स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो सिम्पली इनमधलाच हॉरिझॉन्टल ब्लरचा जो व्हिडिओ असेल इथून स्लाईड करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो सिम्पली इनमधला फ्लॅश इनचा जो व्हिडिओ असेल इथून स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. इथून हे इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर आपल्या फोटोला सिम्पली इन आपला हा जो दुसरा फोटो आहे तिथे यायचं आणि इथं मग खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल सिम्पली ब्लॅक फ्लॅश 2चं इथून स्लाईड करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. आणि ह्याच्या पेक्षा लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर पुन्हा इथेच यायचं आहे आणि पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल सेकचं इथून स्लाईड करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं अशा प्रकारे. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल ना आपली सिम्पली दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुन्हा तिथे जायचं दुसरा जो फोटो आहे तिथे व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून ग्लिचच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. तुम्हाला सिम्पली यामध्ये मग इफेक्ट म्हणजे क्रोमॅटिकचं इथून स्लाईड करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्या पेक्षा लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि इथे तुमचा जो व्हिडिओ असेल त्याने एक्सपोर्ट होऊन जाईल.